सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय आनंद बनतेजी आणि संघाचे इतर सदस्य जे कोणी इथे उपस्थित असतील, उद्घाटन सत्राचे अध्यक्ष दांडगे सर आता असतील तर, या अध्यासनाचे गौतम बुद्ध अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर संजय मून सर, आणि इथे उपलब्ध असलेले जी काही सगळी मान्यवर मंडळी आहेत, मला कल्पना नाही कोण कोण तुम्ही आहात ऑडियन्समध्ये, पण खास करून आमचे या विद्यापीठातले पाली भाषा शिकवणारे अध्यापक आणि आमचे सगळे लाडके विद्यार्थी पाली भाषेचे, ज्यांनी त्यांचं प्रेम नेहमीच मिळतं आणि कधी इथे आलो किंवा तेही कधी मंडळी पुण्याला आली की आमची नक्की भेट असते, आणि त्यांच्याबद्दल एक मला विशेष मनामध्ये एक त्यांचा जिव्हाळा नक्कीच आहे. तर त्या सगळ्यांनी अचानकच एक छोटासा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो. या सत्राची जी काही सुरुवात आहे म्हणजे एकतर ती छान झालेली आहे, आणि मून सरांनी, त्याच्यानंतर आनंद बनतेंनी आणि दांडगे सरांनी एक छान आपल्यासमोर एक प्रस्तावना स्वरूपामध्ये गोष्टी मुद्दे आधीच ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, आणि तुम्ही पालीचे बरेचसे विद्यार्थी आहात, इतरही बाहेरच्या विभागातले कदाचित विद्यार्थी आणि अभ्यासक असतील, पण असं लक्षात येतं की ऑडियन्स ऑलरेडी भरपूर तयार आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप काही अगदी बेसिक गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु एक गोष्ट इथे मुद्दामून मला सांगायला आवडेल की हा जो विषय सरांनी त्याचं टायटल ठेवलं मून सरांनी की प्रतित्य समुत्पाद एक आकलन. त्यातला एक शब्द माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण की प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत जो आहे, प्रतित्य समुत्पादाचं जे तत्व आहे ते इतकं गहन आहे, हे स्वतः भगवान बुद्धांनीच म्हटलेलं आहे. दीघनिकायातल्या महानिदान सूत्रामध्ये जेव्हा बनते आनंदाने बुद्धांना असं म्हटलं, आपल्या इथले बनतेने मी थोडी त्यांचं जर अनुकरण करून थोडं तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या एवढं मला जमणार नाही, कारण तसं त्यांनी म्हटलं माझी प्रकृती तशी गंभीर आहे त्यांच्यासारखी नाही, पण तर ते आनंद बनतेनी जेव्हा भगवान बुद्धांना असं म्हटलं की हा प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत जो आहे तो अगदी मला कळला आहे, मला समजला आहे आणि सोपा आहे तो, तेव्हा भगवान त्यांना असं म्हणाले, पालीमध्ये असं म्हणाले की मा हेवम आनंद मा हेवम, असं म्हणू नकोस आनंद, असं म्हणू नकोस. का? कारण हा सिद्धांत जो आहे त्याचे खूप आयाम आहेत. बरं, एक थोडीशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, ते मला थोडंसं सुरुवातीच्या पहिल्या सत्रात जाणवलं त्याच्यामुळे, की आपण प्रतित्य संपद खूप महत्त्वाचा आहे म्हणतोय आणि खूप गहन आहे, त्याच्याबद्दल आपण जरा लक्ष देऊन ऐकलं पाहिजे वगैरे. तर तुम्ही सगळ्यांनी जर तुमचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेत ना तर बरं होईल, कारण की तो सुद्धा एक प्रत्यय आहे, आणि त्या प्रत्ययामुळे काय होईल की बोलताना जरा अडथळे येतात. तो जर प्रत्यय दूर केला तर आपल्याला थोडंसं ह्याचे फोकस करता येईल. आणि मला खात्री आहे की एवढे काही पुढच्या 4-5 तासात आपल्याला महत्त्वाचे फोन येणार नाही आहेत की ज्याने आपल्या खरंच जीवन मरणाचा प्रश्न असेल. माझी ती सवय, मी कधीच लेक्चरमध्ये माझा फोन ऑन नसतो, बऱ्याच जणांची तक्रार असते की तुम्ही उपलब्ध होत नाही ताबडतोब, पण थोडंसं नंतर आपल्याला मिस कॉल बघून तुम्हाला कॉल बॅक करता येतं. त्यामुळे तेवढं जरा थोडंसं करूया, म्हणजे काय होईल की आपण एक सगळे मिळून हा प्रवास करतोय असं आपण एक मानूया. म्हणजे हे चर्चासत्र आहे, त्याच्यामुळे मी जरी इथे बोलायला उभा असलो तरी तुम्ही तेवढेच त्या सगळ्याचे भागीदार आहात आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशनही याच्यामध्ये महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे जसं म्हटलं की इमस्मिन सती इदम होती, असं ते मगाशी सांगितलेलं आहे बनतेंनी,
तर त्याप्रमाणे मग तो जर डिस्टर्बन्स असेल तर लेक्चरसुद्धा डिस्टर्ब होतं, आणि जर तो डिस्टर्बन्स नसेल तर ते कदाचित जास्ती बरं होण्याची शक्यता आहे. मी खूप चांगलं होईल असं म्हणत नाही, पण कदाचित त्याच्यात थोडासा अडथळा कमी. तर तेवढी प्लीज तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की थोडेसे आपले मोबाईल्स बंद ठेवा, स्विच ऑफ करा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्या आयुष्यात काही एवढं महत्त्वाचं घडत नसतं की आपल्याला अगदी कॉल घेतलाच पाहिजे त्याशिवाय काही जमणार नाही, असं होत नाही बहुतेक वेळा. त्यामुळे ते टाळा. एवढी तुम्हाला सगळ्यांना जरा माझी प्लीज विनंती आहे. बरं, तर मी सांगत हे होतं की भगवान बुद्धांनी म्हटलं की याचे खूप आयाम आहेत, खूप वेगवेगळे आयाम आहेत, आणि त्यामुळे असं म्हणू नकोस की हे मला समजलं आहे, मला उकललं आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं असं की हे जे टायटल आहे, हे जे शीर्षक आहे या चर्चासत्राला दिलं आहे की एक आकलन आहे. कारण की शेवटी आपण सगळे जे प्रस्तुत करतो आहोत, आम्ही जे मांडतो आहोत, ते माझं एक आकलन आहे. आणि माझा असा बिलकुल क्लेम नाही की ते आकलन हे परिपूर्ण आकलन आहे, आणि तसं कोणाचंच असू शकत नाही. कारण भगवान बुद्धांनी सांगितलं त्याप्रमाणे की ती जी प्रसिद्ध एक गोष्ट आहे की अय्य तिथिक सुत्त आहे, त्याच्यामध्ये जी तुम्हाला माहिती आहे हत्ती आणि 5 अंध व्यक्तीची जी गोष्ट आहे, तर या बुद्धांनी हे सांगितलं की जना एकंग दस्सिनो, त्यांना एखादंच अंग दिसत असतं. जसं त्या हत्तीचं एकच अंग दिसतं, तसं प्रत्येक त्यांच्या तत्वाचं, सिद्धांताचं एखादं अंग आपल्याला काहीतरी दिसतं, आणि ते आपल्याला भावतं, ते आपण उचलतो. आणि मग तेच आपण सर्व पूर्ण आहे असं म्हणून मांडायचं जेव्हा मांडायला लागलं की मग थोडी पंचायत होते. म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं की टायटल अगदी समर्पक आहे की एकच आकलन आहे, ते त्याचा एक पैलू कुठेतरी मांडतो. आणि त्यामुळेच तुम्हाला असं लक्षात येईल की भगवान बुद्धांनी जो हा सिद्धांत आपल्याला दिला, प्रतीचं समुत्पादाचा सिद्धांत जो मांडला, त्याची पुढे जाऊन इतकी इंटरप्रिटेशन्स आहेत, इतक्या वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे लोकांनी बघितलेला आहे. आणि हा सगळा प्रवास जो आहे तो प्रवास अगदी आजचा नाही आहे, तर तो प्रवास अगदी भगवान बुद्धांच्या काळापासून सुरू झाला आहे. स्वतः भगवान बुद्धांनी या प्रतीचं समुत्पादाकडे अनेक दृष्टीने बघितलेलं आहे. हे तुमच्या लक्षात येईल, जर तुम्ही पाली सूत्रांचा अभ्यास केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की भगवान बुद्धांनी सुद्धा या प्रतीचं समुत्पादाकडे त्यांनाच सापडलेल्या ह्या सिद्धांताकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेलं आहे, आणि त्याचं वेगवेगळं उपयोजन, ॲप्लिकेशन त्यांनी मांडलेलं आहे. तर हे आपण एक पहिली गोष्ट ही आपण आपल्या खुणगाठ मांडली. आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे की पुढच्या सगळ्या बौद्ध धर्माच्या जो सगळा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या बौद्ध परंपरांमध्ये वेगवेगळ्या आचार्यांनी त्या सगळ्या सिद्धांताकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघितलेलं आहे. त्याच्यातनं त्यांनी खूप वेगळी मांडणी केलेली आहे, आणि ते अगदी आज तागायत. आपण बाबासाहेबांचा मगाशी बरेच वेळा उल्लेख केला की बाबासाहेबांनी कसं या सगळ्या सिद्धांताकडे त्यांनी कसं बघितलं, त्यांच्यातून त्यांनी कसे त्यांचे सिद्धांत मांडले, सामाजिक जो दृष्टिकोन आहे बौद्ध धर्माचा तो त्यांनी त्याच्यातनं कसा पुढे आणला. आणि असे अनेक लोक आहेत, बाबासाहेब आहेत, धर्मानंद कोसंबी आहेत. अगदी आधुनिक काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर थायलंडमध्ये बुद्धदास भिक्खू आहेत, किंवा तिथे पश्चिमेकडे युरियन संघरक्षित आहेत, किंवा मगाशी आनंद बंतेजींनी ज्यांचा उल्लेख केला ते सगळे सायंटिस्ट आहेत. बंतेजी स्वतः त्यांचं बॅकग्राऊंड सायन्स आहे, त्यामुळे त्यांना त्याच्यात कसं विज्ञान दिसतं आणि सगळे ते फिजिक्स दिसतं. हे जे आहे ना की त्या सिद्धांताची एका प्रकारे मी म्हणेन की ताकद आहे. म्हणजे सिद्धांत कधी मोठा होतो की तो सिद्धांत जेव्हा त्याचं मूल्य जे आहे त्याचं ते अशावर ठरतं की ते किती व्यापक आहे. म्हणजे त्यांच्या हा दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे एक नेगेटिव्हली कोणीतरी बसेल की बाबा ही एकच बाजू तुम्ही बघताय त्याची, बाकीचं नाही बघत आहात. पण मी त्याच्याकडे अशा दृष्टीने बघेन की ह्या सर्व मंडळींना खूप त्याचे वेगवेगळे पैलू दिसले. म्हणजे एकंदरीत त्या सिद्धांताचीच ताकद केवढी मोठी आहे की त्या सिद्धांताला खूप पैलू आहे. आणि जे भगवंतांनी जे सांगितलं आनंदाला की बाबा असं म्हणू नकोस, मला हे समजलंय, ते किती खरं आहे हे आजच्या काळामध्ये आपल्याला कळतं की त्याचे इतके आस्पेक्ट्स आहेत, इतके पैलू आहेत की जेवढं शोधाल तेवढं कमी आहे. आणि जो कोणी येईल त्याला त्यात काहीतरी सापडतंच. म्हणजे ध्यान करणाऱ्या माणसाला त्यात काही सापडतं, वैज्ञानिकाला त्यात काही सापडतं, सामाजिक क्षेत्रात अध्ययन करा त्यांना त्यात काहीतरी सापडतं, उद्या कोणी कलाकाराला त्यालाही त्यात काही सापडेल. म्हणजे त्याची ताकदच एवढी मोठी आहे की तो सिद्धांत असा सर्व व्यापक असा सिद्धांत आहे. तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घ्यावी. त्यामुळे आम्ही सगळे जे बोलणार आहोत त्यातला कुठलाही कोणीतरी असं समजू नका की
दॅट्स इट, हे आहे, हेच म्हणजे प्रतीच्य समुत्पाद, असं होणार नाही. ही पहिली आपण गोष्ट एक लक्षात घेऊ आणि मग पुढे त्याच्यावर बोलायला सुरुवात करू. बरं, आता मी भाषेचा अभ्यास आहे काय, मगाशी बनतेने सांगितलं की यांचं पालीचा अभ्यास आहे, त्यामुळे मला आता ते थोडंसं प्रूव्ह पण केलं पाहिजे की माझा काहीतरी थोडासा अभ्यास आहे आणि त्यामुळे थोडंसं तुम्हाला भाषेच्या अंगाने पण नेलं पाहिजे. ही थोडी जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे, कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की हे ते नंतर सांगणार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मला अडकवून ठेवलेलं आहे. तर थोडंसं मी आपण त्या शब्दापासून सुरुवात करू. प्रतीच्य समुत्पाद हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. मी एक तर पालीमध्ये त्याला पटीच्य समुत्पाद म्हणतो आणि प्रतीच्य समुत्पाद त्याचं संस्कृत किंवा मराठीमध्ये रूप आपण करताना प्रतीच्य समुत्पाद म्हणतो. तर या दोन शब्द आहेत, एक तर प्रतीच्य आणि दुसरा समुत्पाद. राईट, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांचा पालीचा अभ्यास आहे. प्रतीच्य हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये प्रति अधिक इत्य असा त्याचा पुन्हा एक त्याची फोड करता येते. प्रति म्हणजे कडे, आपण पत्र पाठवताना आपण म्हणतो प्रति अमुक अमुक, म्हणजे त्याच्याकडे, त्याच्यासाठी ते असतं, त्याच्याकडे. आणि इत्य म्हणजे जाऊन. तर त्या शब्दाचा अर्थ आहे कशाकडे तरी जाऊन, कोणाकडे तरी जाऊन. आणि मग समुत्पाद हा त्याचा पुढचा भाग आहे. तर प्रतीच्य ह्याचं जे आपण अर्थ जो करतो की ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिपेंडंट असं त्याचं भाषांतर केलं जातं, मग अशी पद्धतीने सांगितलं, तर अवलंबून असणं, कशाचा तरी आधारे काहीतरी उत्पन्न होणं, हा जो त्यातला अर्थ आहे की आपल्याला स्वतंत्रपणे काही करता येत नाही, कोणाची तरी मदत घ्यावीच लागते, कोणाचा तरी हात धरावाच लागतो. तर हे ते अवलंबून असणं आहे, त्याचा अर्थ आपण प्रतीच्य या शब्दाने ते व्यक्त होतं. त्याचा दुसरा जो भाग आहे तो आहे समुत्पाद. उत्पाद शब्द आपल्याला सगळ्यांना परिचयाचा आहे, मराठी हिंदी सगळ्या भाषांमध्ये आपण तो शब्द वापरतो. उत्पन्न होणं, आणि ते उत्पन्न होणं जे आहे ते साधं उत्पन्न होणं नाही, त्याच्यामध्ये सम उत्पाद असं आहे. सम एक उपसर्ग जोडलेला आहे. बरेच वेळा भाषेच्या बाबतीत जेव्हा लोकांना तेवढंसं सेन्सिटिव्ह तेव्हा ते म्हणतात की काय उत्पाद आणि समुत्पाद काय, एक दोन अक्षर वाढलेली आहेत, फार काय त्याच्यात फरक पडतो असं वाटत नाही. पण तसं नाही, बुद्धाने जेव्हा तो शब्द वापरला आहे तिथे त्याच्यामध्ये काहीतरी भूमिका आहे. आणि ती भूमिका अशी आहे की जेव्हा एखादी गोष्ट उत्पन्न होते तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे ती गोष्ट जी आहे ती उत्पन्न होणारी गोष्ट ही काही एकटी उत्पन्न होत नाही, त्या गोष्टीबरोबर अनेक त्याचे संलग्नित घटक जे आहेत ज्याला को रिलेट्स म्हणतात ते त्याच्यावर उत्पन्न होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारणापासून उत्पन्न होतं असं जरी म्हटलं आपण तरी ते कारण त्या उत्पत्तीमध्ये असतंच. कारण त्या उत्पत्तीमध्ये आहे. म्हणजे अगदी साधीसुधी गोष्ट हा आपण जरी माईक म्हटला तरी हा माईक हे आता आपल्याला प्रॉडक्ट म्हणून दिसतंय, पण या माईकच्या मागे अनेक कारणं आहेत. राईट, अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. आणि ते घटक बनवणारे अजून घटक, त्या घटकांना अजून कारणीभूत असणारे अनेक घटक, ह्या सगळे घटक जे आहेत ते या माईकमध्ये एका प्रकारे बघितलं तर सामावलेले आहेत, समाविष्ट आहेत. तर हे सम उत्पाद आहे, एकत्रितपणे त्याचं काहीतरी एक उत्पन्न होणं. पण त्या उत्पन्नामुळे नुसती ती वस्तू नाही आहे, तर त्या वस्तूच्या सोबत असणारी इतर गोष्टी ज्या आहेत त्याही त्याच्यासोबत आहेत. तर हे सोबत असणं म्हणजे ते अधिक कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात की खूप गुंतागुंतीचा असा तो उत्पाद आहे. तो उत्पाद साधा एक सरळसोट उत्पाद नाही. तर हे एक आपण अर्थाच्या दृष्टीने, शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने समजून घेऊ. त्यामुळे बरेच वेळा आजकाल भाषांतर करताना या प्रतीच्य समुत्पादाचं इंग्रजीमध्ये त्याला आयदर म्हणजे डिपेंडंट अरायझिंग असं साधं पूर्वी म्हणायचे, त्याचा काही को अरायझिंग म्हणतात, काही लोक वेळा त्याचं इंटरडिपेंडंट को एक्झिस्टन्स असाही त्याचं एक भाषांतर करतात की म्हणजे परस्परावलंबी सह अस्तित्व असं त्याचं मराठीत करायचं झालं तर आपल्याला करता येईल. तर असं ही त्याच्याकडे त्याचं भाषांतर आजकाल केलं जातं. कारण की जसं जसं आपण त्या शब्दाकडे बघतो त्या शब्दामध्ये खोल उतरत जातो तसे आपल्याला त्या शब्दाचे अनेक जे पैलू आहेत, त्याचे जे अनेक कंगोरे आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. तर ही एक गोष्ट आपण त्या शब्दाच्या दृष्टीने बघून घेऊया. मग अशी ज्याचा एक उल्लेख आपण केला की हा जो सिद्धांत आहे ते तत्व किती महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला असं लक्षात येईल, मगाशी ज्याचा उल्लेख सुरुवातीलाच बंतेजींनी केला होता आणि मला वाटतं प्रास्ताविकामध्ये पण मुन सरांनी केला की धम्म म्हणजेच प्रतीच्य समुत्पाद आणि प्रतीच्य समुत्पाद म्हणजेच धम्म. हे भगवान बुद्धांनी एका सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की जो प्रतीच्य समुत्पाद पाहतो तो धम्म पाहतो आणि जो धम्म पाहतो तो प्रतीच्य समुत्पाद पाहतो.
हां म्हणजे आणि ते पुढे तेही आहे की प्रतित समुत्पाद पाहतो, धर्म पाहतो, धम्म पाहतो, बुद्ध पाहतो. आणि म्हणजे बुद्ध, धम्म आणि प्रतित समुत्पाद ह्या 3 गोष्टी एकच आहेत की आपण म्हणू एकाच नाण्याच्या, आता 2 नाही म्हणतात, आपल्याला 3 बाजू असं म्हणायला लागतं. तर हे जे एक काही त्याच्याकडे म्हणजे हे आपल्याला असं लक्षात येते की एका प्रकारे धम्म, बुद्धत्व आणि धम्म म्हणजे धम्मता ज्याला म्हणतात, की या सगळ्याचं एका प्रकारे तो एसेन्स आहे, सार आहे त्याचं, म्हणजे प्रतित समुत्पाद. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही जर भगवान बुद्धांच्या बोधीचं आपण जर वर्णन बघितलं, जे पारंपरिक ग्रंथांमध्ये आपल्याला जे वर्णन सापडतं बोधीप्राप्तीच्या संदर्भातलं, म्हणजे ते अगदी विनयपीठाखाली बोधिकथा असेल किंवा भागामध्ये किंवा काही सुत्तांमध्ये सुद्धा त्याचं जे वर्णन येतं की काय झालं त्या ह्याच्यामध्ये, तर त्यांनी त्या बोधिप्राप्तीच्या आधी जे काही त्यांचं जे चिंतन आहे ते चिंतन ह्या अशा प्रकारच्या, कारण ते शोधत हेच होते की दुःखाची उत्पत्ती कशी होते हे ते शोधत होते. त्यामुळे त्या सगळ्या ते शोध घेत असताना त्या दुःखाच्या उत्पत्तीची जी काही कारणमीमांसा आहे ती कारणमीमांसा करता करता त्यांना बोधी प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर विनयपीठिकासारख्या ठिकाणी जेव्हा बोधीप्राप्तीचं वर्णन येतं त्याच्यावेळी ती 3 उदाहरणं येतात. त्याच्यामुळे तुम्ही असं बघितलं, तुम्हाला त्या गाथा माहीत असतील, खास करून पालीच्या विद्यार्थ्यांना नक्की माहीत असतील, यदा हवे पातु भवन्ति धम्मा आता पिनो झायनो ब्राह्मणस. तर त्या 3 गाथा आहेत. त्या 3 गाथांमध्ये मिळून प्रतित समुत्पादाचंच आकलन खूप असं की आपण कंडेन्स फॉर्ममध्ये की अगद्या संक्षिप्त याच्यामध्ये त्यांनी रूपामध्ये मांडलेलं आहे की गोष्टी असतात, धर्म असतात, त्या धर्मांचे हेतू जाणणं हा त्याचा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग त्या धर्मांपासून उत्पन्न होणारे जे धर्म आहेत, प्रतित समुत्पन्न धर्म आहेत ते जाणणं हा त्याचा दुसरा भाग आहे. आणि हेच बुद्धांच्या बोधीचं एक जे वर्णन स्वरूप आपल्याला मिळतं. त्याच्यात आपल्याला लक्षात काय येतं की प्रतित समुत्पाद आणि बोधीप्राप्ती, बोधीचा अनुभव, जे ज्ञान आपण म्हणतो ते ज्ञान हे कुठेतरी एकरूप आहे, ते एक आहे, हे लक्षात येईल आपल्याला. आणि मगाशी ज्या महानिदान सूत्राचा उल्लेख केला, ज्या भगवान बुद्ध आणि आनंदांच्या मधल्या संवादाचा उल्लेख केला, त्याच्यात तुम्हाला असं लक्षात येईल की त्याचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होतं की जे एका प्रकारे की हा असा सिद्धांत आहे की जो शेवटी तुमच्या मुक्तीला कारणीभूत असणारा सिद्धांत आहे. त्यामुळे ते मुक्तीचं साधन आहे. मुक्ती जर प्राप्त व्हायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बोधी निर्वाणाप्राप्तीसाठी प्रतित समुत्पादाचं आकलन हे आवश्यक आहे. तर या 3 गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचं महत्त्व लक्षात येईल की एकंदरीत परंपरेमध्ये त्याचं जे महत्त्व मानलेलं आहे. अच्छा, आता जर तुम्ही असं बघितलं की भगवान बुद्धांनी या सगळ्याकडे कसं बघितलं तर आपल्याला असं दिसतं की प्रतित समुत्पादाचं जी मांडणी आहे किंवा प्रतित समुत्पादाबद्दलचं जे आपल्याला विवेचन सापडतं त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी सापडतात की एकतर प्रतित समुत्पाद हा एक सिद्धांत म्हणून मांडणं, एक पद्धती, त्याच्यामध्ये सिद्धांत ही आहे तो ती एका प्रकारे ज्याला म्हणतात की विवेचनाची किंवा विश्लेषणाची पद्धती पण आहे. म्हणजे आजकाल आपण ज्याला रिसर्च मेथड म्हणतो किंवा इन्व्हेस्टिगेशनची मेथडॉलॉजी जी आहे तीही त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ती मेथडॉलॉजी तुम्ही कुठेही वापरा, कुठेही ती लागू पडू शकते. सायन्समध्ये होऊ शकते, कलेमध्ये होऊ शकते, समाजशास्त्रामध्ये होऊ शकते, कुठेही. कारण की ती एक विचार पद्धती आहे, ती एक संशोधनाची पद्धती आहे. त्यामुळे ती त्या दृष्टीने भगवान बुद्धांनी त्याच्याकडे बघितले. आणि मग तुम्हाला असं दिसेल की अनेक सूत्रांमध्ये त्यांनी ती जी पद्धती आहे ती वेगवेगळ्या गोष्टींना लावून त्यातनं सिद्धांत मांडलेले आहेत. त्यांनी स्वतः त्याचं ॲप्लिकेशन अनेक ठिकाणी केलं. आणि तो दुसरा भाग जो महत्त्वाचा मी म्हटलं की तो ॲप्लिकेशनचा भाग आहे की मुळात प्रतित समुत्पादाचा सिद्धांत सुरुवातीला जो मांडला आहे तो दुःख आणि दुःखाचा समुदय म्हणजे त्याचं सोर्स, दुःखाचं मूळ आहे ते शोधण्यासाठी भगवान बुद्धांनी या सिद्धांताचा वापर केला. आणि मग त्याचबरोबर एकदा ते सापडल्यानंतर त्याचा निरोध म्हणजे निर्वाण याच्यासाठी तो वापरला. हे त्याचं ॲप्लिकेशन झालं. पण हे जे सुरुवातीला ॲप्लिकेशन दिसतं त्याच्या पुढची अनेक ॲप्लिकेशन्स आपल्याला अनेक सूत्रांमधनं पुढे दिसतात आणि पुढे ती परंपरेमध्ये ही दिसतील तुम्हाला. मग ती तुम्हाला थेरवादी परंपरेमध्ये दिसतील, तुम्हाला ती महायाना परंपरेमध्ये दिसतील, माध्यमकामध्ये दिसतील, योगाचारामध्ये दिसतील आणि पुढे जाऊन मी म्हटलं असं की आधुनिक काळामध्ये जे
जे विद्वान आहेत, अगदी ती सगळी परंपरा बाबासाहेबांपर्यंत आणि आजकालच्या अगदी आधुनिक शास्त्रज्ञांपर्यंत येऊन पोहोचते. तर हे एक त्याचा लक्षात की त्याची दोन अशा प्रकारची दोन स्वरूप आहेत त्याची. एक सिद्धांत म्हणून किंवा एक संशोधन पद्धती म्हणून त्याचा एक त्याचा आपण विचार करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ॲप्लिकेशन, म्हणजे त्याचं उपयोजन असं ज्याला म्हणतो आपण, की तो सिद्धांत कशासाठी वापरायचा, त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, हे एक गोष्ट. मगाशी आपण बोलताना थोडंसं असं एक बोललो की हा एक कार्यकारणाचा सिद्धांत आहे. आता कार्यकारणाचा सिद्धांत आहे असं म्हणताना आपल्याला थोडंसं एक त्याच्याकडे एक काय म्हणजे की थोडंसं चिकित्सक दृष्टीने बघितलं पाहिजे. आता कार्यकारणाचा सिद्धांत मानवाला माहीत नव्हता का बुद्धांच्या आधी? तर होता, कारण की माणूस कुठेतरी आपल्या अगदी प्रिमेटिव्ह काळातला माणूससुद्धा सगळ्या त्या मागच्या संस्कृतीच्या उदयाच्या आधीचा जो माणूस आहे त्यालासुद्धा कुठेतरी काहीतरी कळत होतं की अमुक बाबा काय दगडातनं ठिणगी पडली की गड घासले की आग लागते काय, हे त्याला हळू आजूबाजूच्या निसर्गाच्या अवलोकनातनं हे कळतच होतं की अमुक काहीतरी केलं की अमुक काहीतरी घडतंय, कशामुळे तरी काहीतरी उत्पन्न होतंय त्याला कळत होतं. मग आपण जेव्हा म्हणतो की भगवान बुद्धांनी हा कार्यकारणाचा सिद्धांत शोधला, मांडला, मग त्याच्यामध्ये एवढं मोठं काय झालं, काय त्याचं वेगळेपण काही आहे का त्याचं? ह्या बाकीचं जो सर्वसामान्य कार्यकारण सिद्धांत आहे त्याच्याशिवाय काय त्याचं वेगळेपण आहे का? तर या दृष्टीने थोडासा आपल्याला त्याचा विचार करायला लागेल. तर या संदर्भामध्ये आपल्याला एक 2-3 एक खरं 4 महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला सांगता येतील. ते म्हणजे असे आहेत की पहिली गोष्ट ही आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की सर्वसामान्य जो एक कार्यकारण भावाचा जो विचार आहे म्हणजे तो पाश्चिमात्य जगामध्येही आहे आणि जो भारतीय परंपरेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतो तो काय विचार आहे की बाबा कारणापासून कार्य उत्पन्न होतं असं जे आपण साध्या भाषेत म्हणतो. तर त्याची पहिली गोष्ट म्हणजे काय की काहीतरी ते सगळ्याची एक जर विचार परंपरा जाऊन बघितली तर काहीतरी मूळ कारण आहे आणि त्या मूळ कारणापासून काहीतरी सगळं सुरू झालेलं आहे. म्हणजे तुम्ही मागे 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 गेलात की कुठेतरी जाऊन एका मूळ कारणापर्यंत थांबायचं. आणि तुम्हाला असं दिसेल की बहुतेक जी भारतीय सगळी दर्शनं आहेत किंवा पाश्चिमात्य जगामधला जो विचार आहे तो सुद्धा ह्याच पद्धतीने शेवटी ओरिजिनल कॉज किंवा फर्स्ट कॉजकडे जातो. म्हणजे मगाशी दर्शनांचा उल्लेख करताना सांख्य तत्त्वज्ञानाचा उल्लेख झाला, तर सांख्यांच्या दृष्टीने काय आहे तर पुरुष आणि प्रकृती हे मूळ कारण आहेत, मूळ आहे, त्याच्यापासून पुढचं सगळं हे सुरू झालं. तसंच तुम्हाला बाकीची जो दर्शनं आहेत न्याय वैशेषिक वेळ, आता अर्थात सांख्य दर्शन आणि ह्यांचा जो विकास आहे तो खरं तर भगवान बुद्धांच्या काळाच्या नंतर झाला. म्हणजे भगवान बुद्धांच्या सुरुवातीला काही प्रमाणामध्ये सांख्य योगाचं काहीतरी आपल्याला आहे असं दिसतं, पण बाकीची जी दर्शनं आहेत न्याय वैशेषिक असेल, वेदांत आहे या पूर्वमीमांसा असेल, ही सगळी दर्शनं नंतर डेव्हलप झाली. म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये 6 दर्शनं मुळात नव्हतीच. तर बुद्धांच्या काळामध्ये खरं तर सांख्य थोड्या प्रमाणे योग आणि त्याला दर्शन असं स्वरूपही आलं नव्हतं, कारण त्याला एक सिस्टमॅटिक फिलॉसॉफी असं काही स्वरूप नव्हतं. आपण ज्या अर्थी आज दर्शन शब्द वापरतो एक सिस्टमॅटिक फिलॉसॉफी या दृष्टीने, तसं काही स्वरूप त्याचं नव्हतं. ते ज्याला आपण म्हणतात की प्री सिस्टमॅटिक, म्हणजे त्याला काहीतरी त्याचं व्यवस्थित स्वरूप येण्याच्या आधीची ती फेज आहे, तर ते तसं होतं. तर म्हणजे आता उदाहरण वेदांतामध्ये की ब्रह्म हे मूळ कारण आहे असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे सगळ्या ह्या याच्यामध्ये किंवा आता तुम्ही जी दैववादी जे विचार आहेत, जे ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये सगळ्याचं कारण काय शेवटी ईश्वर आहे असं म्हटलेलं आहे. किंवा जे आपण पाश्चिमात्य जगाला की गॉड, क्रिएटर इथपर्यंत ते जातं. म्हणजे काहीतरी एक मूळ कारण पाहिजे. हा सगळ्या जो कॉझल हे आहे एकंदरीत विचार आहे कॉज अँड इफेक्टचा तत्त्वज्ञानाचा, तो त्याच्यामुळे हे सगळा विचार आहे की काहीतरी एक मूळ कारण असलं पाहिजे. प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत कुठल्याही एका मूळ कारणाबद्दल बोलत नाही. म्हणजे बुद्धिझमचं हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे की बुद्ध म्हणतात की एक असं तुम्हाला मूळ कारण आहे असं म्हणता येत नाही. देर इज नो फर्स्ट कॉज, देर इज नो ओरिजिनल कॉज. म्हणजे ही जी शृंखला आहे, ज्या शृंखलेचा अंत होतो पण त्या शृंखलेचा आरंभ बिंदू, त्याची जी सुरुवात आहे ती तुम्हाला सांगता येत नाही. बुद्ध एका सुद्धा असं म्हणतात की
मला असा काळ माहीत नाही की ज्यावेळी अविद्या नव्हती. अविद्येची कोटी, तिचं पहिलं टोक मला सापडत नाही, मी सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही. कारण हा जो सिद्धांत आहे तो पहिली गोष्ट म्हणजे मूळ कारण ही जी काही एक एस्टॅब्लिश संकल्पना आहे त्याला छेद देणारा विचार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अच्छा, त्याचं दुसरं कोरिलेट काय आहे की तुम्ही म्हटलं की एक कारण आहे, मग त्यातनं दुसरं निघालं, मग तिसरं, मग चौथं, असं करत तुम्ही एका क्रमाने जाता. आणि तो क्रम कसा आहे, मी 1 2 3 4 असा म्हणजे आकड्यांचा क्रम आहे तसं, किंवा एक तो ज्याला इंग्लिशमध्ये लिनियर असं म्हणतात की एकाच दिशेने वाढत जाणारा किंवा प्रगत होणारा असा तो अशी ती शृंखला आहे. म्हणजे साखळीचं कसं तुम्हाला एक टोक असतं आणि मग ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही जाऊ शकता, तर अशा प्रकाराला लिनियर म्हणतात. तर असा मूळ विचार कार्यकारण सिद्धांतामध्ये जो एक सर्वसामान्य पारंपरिक जो विचार आहे तो तसा होता. अच्छा, भगवान बुद्धांनी काय मांडलं, त्यांनी असं मांडलं की प्रतीत समुत्पादाचा सिद्धांत जो आहे तो अशा प्रकारे लिनियर नाही तर सायक्लिक आहे. सायक्लिक म्हणजे काय, चक्र, वर्तुळ आहे ते. आणि जसं एखाद्या वर्तुळामध्ये तुम्हाला आरंभबिंदू सांगता येत नाही ना, कुठल्याही बिंदूवर बोट ठेवला तरी तो आरंभबिंदू होऊ शकतो, कुठलाही अंतबिंदू होऊ शकतो. म्हणजे हे एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रतीत समुत्पादाचा जो विचार आहे तो ज्याला आपण म्हणू की सायक्लिक, चक्राकार, वर्तुळाकार अशी कारण परंपरा. त्याच्यामुळे बुद्धिझममध्ये हे शब्द खूप अगदी आवडीचे आहेत की एक भवचक्र असं ते चक्र आहे, सायकल आहे ते. आपण जेव्हा बऱ्याच शृंखला म्हणतो तरी आपल्या डोक्यामध्ये एक साखळी डोळ्यासमोर येते ना, आणि साखळीचं एक टोक असतं, मग दुसरं टोक असतं, कुठेतरी सुरुवात कुठेतरी अंत. पण ते तसं नाही, हे वर्तुळ आहे. या वर्तुळातनं तुम्हाला बाहेर पडता येतं जेव्हा तुम्ही ही त्या याच्यातनं बाहेर पडता, म्हणजे जो मुक्तीचा विचार आहे तो तिथे ते संपतं, म्हणजे जिथे दुःख निरोध आहे की तिथे ते संपतं. पण एकंदरीत प्रतिसमत्व सिद्धांत म्हणून तुम्ही म्हटला तर तो सायक्लिक या स्वरूपाचा आहे, ही गोष्ट. बरं, त्यातली अजून एक गोष्ट, कार्यकारण सिद्धांतामध्ये तुम्ही त्यामुळे जर पुन्हा हे संबंधित मुद्दे आहेत की जसं तुम्ही एकदा जेव्हा लिनियर असा विचार करता, म्हणजे शृंखलात्मक पद्धतीने एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं असा विचार करता की त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली तुम्ही काय करता की काळाचा क्रम अभिप्रेत असतो ना. म्हणजे कार्यकारण सिद्धांत जो नॉर्मल आहे त्याच्यामध्ये कसं आहे, नेहमी कारण हे कार्याच्या आधी असतं, राईट, कॉज फर्स्ट देन इफेक्ट, आहे की नाही. हा सर्वसामान्य की पहिलं काहीतरी कारण असणार, पहिले तुम्ही बी पेरलं मग तुम्हाला फळ मिळालं. हा एक साधा विचार आहे. पण बुद्धिझममध्ये जेव्हा भगवान बुद्धांनी या प्रतीत समुत्पादाचे बद्दल ते बोलतात त्यावेळी ते फक्त ह्या एका दिशेने अशा जाणाऱ्या पद्धतीने त्याचा विचार करत नाहीत कार्यकारणाचा. तर तुम्हाला ज्यांनी अभिधर्माचा अभ्यास केला असेल तुम्हाला माहिती आहे की बुद्धिझममध्ये वस्तूंमधलं, दोन गोष्टींमधलं, कार्यकारणांमधले जी नाती आहेत, ते नातं जे आहे ते नातं 24 प्रकारचं नातं सांगितलेलं आहे, ज्याला पच्चय असं म्हणतात. ते 24 पच्चय सांगितलेले आहेत. पठ्ठाण नावाचा जो ग्रंथ आहे अभिधर्मामध्ये 24 प्रकारचे वेगवेगळे रिलेशन्स असतात. आणि त्याच्यामधली सगळीच रिलेशन ही एकानंतर दुसरं असं नाही आहे. तर त्यातली काही नाती जी आहेत ती सहजात एकत्र उत्पन्न होतात, कार्यकारण, ती परस्परांची कार्यकारण असतात, हेही आहे. किंवा कार्य हे कारणाच्या आधी होतं, हेही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की किती कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे मगाशी खरं ते आनंद बंतेजींनी खूप सोप्या शब्दामध्ये त्यांनी रिलेटिव्हिटी शब्द वापरल्याने सांगितलं की हे रिलेटिव्हिटीच्या दृष्टीने आहे. त्याच्यात थोडंसं आपण बोलू नंतर, पुढे थोडंसं विस्ताराने बोलू त्या. पण हा एक लक्षात आहे की म्हणजे हा एक मोठा फरक आहे की काळाचा जो क्रम आहे तो प्रतीत समुत्पादाच्या सिद्धांतामध्ये काही वेळा आहे, पण सगळ्या ठिकाणी तो कारणानंतर कार्य अशी मांडणी नाही. तर त्यामुळे तिची जी गुंतागुंत आहे ती खूप मोठी आहे की कार्य आणि कारण हे क्रमामध्ये असू शकतात, एकत्र असू शकतात, किंवा मी म्हटलं असं की कार्य हे कारणाच्या आधीही असू शकतं. अशा प्रकारचं त्यांनी मांडणी आपल्याला केलेली दिसते. तर हा एक अजून एक महत्त्वाचा. आणि शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की चौथा जो त्याच्यामधला जो फरक आहे की कार्यकारण सिद्धांतामध्ये, म्हणजे सामान्य जो कार्यकारण सिद्धांत आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की एक कारण त्याचं एक कार्य. म्हणजे
आपण ज्या साध्या भाषेत मगाशी म्हटलं की बी पेरा आणि मग तसं उगवतं. तर बी एक आहे आणि मग त्याच्यापासून समजा एक तुम्ही आंब्याची काय बाट कोय जी असते ती पेरलं की आंबा मिळतो. म्हणजे एक कारण आहे, तसं एक कार्य. आता भगवान बुद्धांनी जो सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये काय मांडलं त्यांनी, तर पहिल्यांदा एक लक्षात घेतलं की बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये एक कारणवाद हा नाकारलेला आहे. एक कारण असत नाही कधीही, तर अनेक, म्हणून त्याला बुद्धांनी कारण शब्द सुद्धा वापरला नाही, ते प्रत्यय म्हणतात. हे लक्षात घ्या की भगवान बुद्धांनी कारण शब्द त्यावेळी होता, पालीमध्ये आहे वापरलेला, पण ते ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलताना प्रत्यय हा शब्द वापरतात. हेतू आणि प्रत्यय हे दोन त्यांचे शब्द आहेत. तर प्रत्यय आहे. प्रत्यय म्हणजे काय, मी मगाशी म्हटलं की ज्याच्यावर काहीतरी अवलंबून असतं, ते कारण सुद्धा म्हणत नाहीत. प्रत्यय म्हणजे समथिंग ऑन विच यू रेस्ट, ज्याच्याकडे आपण जातो. प्रति अय ई जाणे. म्हणजे आता मी उदाहरणार्थ मी इथे उभा आहे, तर हे जे तुमचा खालचा स्टेज आहे ना, हा आधार आहे राईट. मी त्याच्या आधारे उभा आहे. हा माईक आहे, ह्या पोडियमच्या आधारे आहे. मग माईकचं पोडियम कारण आहे का? सामान्यपर्यंत विचार की माईक काय पोडियममधून जन्माला आलेला आहे का? नाही. पण माईकचं इथे असणं या ठिकाणी हे ह्या पोडियममुळे च्या आधारे आहे. हां, उद्या जर तुम्ही हे पोडियम आता एखाद्या नेऊन ओढून घेतलं तर हा माईक इथे राहणार नाही. राईट. म्हणजे प्रतीत समुत्पादामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की कार्यकारण, आपण जो एक ढोबळमानाने जो अर्थ लावतो कार्यकारणाचा की अमुकपासून अमुक उत्पन्न होतं, खूप साधी आणि ज्याला म्हणतात की ज्याला इंग्लिश म्हणतात की नाईव, अत्यंत एक बाळबोध अशी संकल्पना आहे आपली. तर तसं नाही आहे. म्हणजे म्हणून ते मगाशी त्याचा उल्लेख केला बंतेजींनी, ते महत्त्वाचं आहे की इमस्मिम सती इदम होती, इमस्स उपादा इदम उपज्जती. इमस्मिम असती इदम न होती, इमस्स अनुपादा इदम न उपज्जती. राईट. तर हे जे पालीमध्ये म्हटले ते मगाशी त्यांनी इंग्लिशमध्ये म्हटलं, त्याला फक्त मी पालीची जोड लावली एवढंच. की अमुक असलं की तमुक असतं, आणि अमुक उत्पन्न झाल्यानंतर की झाल्यामुळे तमुक उत्पन्न होतं. म्हणजे भगवान बुद्धांची भाषा जी आहे ती आपण लक्षात घ्या की आपण मराठीमध्ये बोलताना अगदी सहजपणे म्हणतो की अमुकपासून अमुक उत्पन्न होतं असं आपण म्हणतो. भगवान बुद्ध त्या भाषेत बोलत नाहीत. ते म्हणतात की अमुक असलं की अमुक असतं. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं की जर मगाशी आता उदाहरण मी तुम्हाला दिलं की ह्या पोडियमपासून माईक जन्माला आलेला नाही आहे की उत्पन्न झालेला नाही आहे, तर हा पोडियम असा इथे आहे आणि हा माईक त्याच्यामुळे हा इथे असा आहे. राईट. हे लक्षात घ्या. म्हणजे तर हा एक त्याच्या मागची भूमिका आहे की एकतर अनेक कारणं आहेत. मी मुद्दा तो सांगत होतो की अनेक कारणं आहेत आणि अनेक कारणामुळे उत्पन्न होणारा जो परिणाम आहे तो सुद्धा अनेक प्रकारचा आहे. समुत्पाद आहे तो, सिंगल कॉज सिंगल इफेक्ट नाही. अनेक कारणवाद आहे आणि तो अनेक कारणवाद झाल्यामुळे तो जे कार्य उत्पन्न होतं त्याला सुद्धा अनेक आस्पेक्ट्स आहेत, अनेक त्याला पैलू आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे की एक तुम्ही जर म्हटलं की आपण एक साधं उदाहरण घेतलं की तुम्ही आंब्याबद्दल आपण मगाशी बोललो, कोणा तुमच्यापैकी आंबा आवडतो ना, तर ते आंब्याची आपण बी पेरली, पण ते नुसती बी असेल तर आंबा येईल का? तर नाही. त्याच्यावर तुम्हाला माती पाहिजे, पाणी पाहिजे, त्याला प्रकाश पाहिजे, मशागत पाहिजे, आणि ते आंबा फळ येईपर्यंत इतक्या गोष्टी करायला लागतात. हे आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे ते कधी असं म्हणणार नाहीत की आंब्याच्या कोळीमुळे आंबा उत्पन्न होतो. राईट. इतके घटक आहेत त्याच्यामध्ये. ते एका आंब्याच्या उत्पन्न ते फळ त्यांना खायला मिळेपर्यंत अनेक प्रत्यय त्याच्यामध्ये आहेत. बरं, ते आता उत्पन्न होणारं जे आंब्याचं फळ आहे ते तरी एकटं आहे का? तर त्याच्याबरोबर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अगदी त्या आंब्याचा विचार केला तरी आंब्यामध्ये त्याचं रूप रस गंध मगाशी सांगितलं तसं ते आहे. आंब्याची वेगवेगळी इम्प्लिकेशन्स पण आहेत. फळ म्हणून मगाशी त्याच्यामध्ये मॉलिक्यूल म्हणून बघा, त्याच्याकडे फळ म्हणून बघा. त्या आंब्याचं पुढे बाकीचं काय, त्याचं जे अर्थकारण समाजकारण सगळं त्याच्यामध्ये आहे. आंब्याचं राजकारण पण असतं. तर तो एक उत्पन्न होणारा आंबा एकटा उत्पन्न झालाय का? तर तोही एकटा उत्पन्न झालेला नाही. तो आपल्यासोबत
अनेक गोष्टी घेऊन जन्माला आलेला आहे. तुमचा अगदी साधा तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक जन्म कुटुंबात झाला, तुम्ही एकटे आलात का हो? तुमच्याबरोबर तुम्ही इतक्या घरामध्ये घडामोडी घडवल्यात तुमच्या एका जन्मामुळे. तुमच्या आधीचं भावंड दादा ताई बनलं, तुमचे जे पॅरेंट आहे ते आई वडील झाले, कोणीतरी आजोबा आजी झालं, कोणीतरी काका मावशी झालं. अगदी एका तुमच्या उत्पन्न होण्याने काय काय उत्पन्न झालं बघा. इथे नात्यांबद्दल झालं आणि असे अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. खूप काही घडतं. त्यामुळे हे एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रतीच्य समुत्पादामध्ये एक कारण आणि एक कार्य हा जो एक सामान्य बाळबोध दृष्टिकोन आहे त्याला छेद आहे. ते 4 मुद्दे आहेत की जे महत्त्वाचे आहेत की ज्या दृष्टीने मी म्हटलं असं की कार्यकारण भाव जो एक सामान्य पूर्वीचा जो कार्यकारण भाव होता पारंपरिक, त्याला भगवान बुद्धांच्या कार्यकारण भावाने एक छेद दिला, एक वेगळा विचार त्याच्यामध्ये दिलेला आहे. राईट. तर हा एक मुद्दा आपण बघू. बरं, आता पुढे जाताना मी म्हटलं असं की भगवान बुद्धांनी जेव्हा हा सिद्धांत मांडला होता, मगाशी बंदेजींनी उठून शेवटी प्रतीच्य समुत्पादाची ती शृंखला आहे 12 कड्यांची शृंखला. शृंखला म्हणजे साखळी, आणि ती साखळी म्हणजे 12 साखळ्या नाही आहेत, ते एका साखळीत 12 कड्या आहेत. साखळी जशी कडी असते त्याची ती कडी आहे. तर ती 12 त्यांनी मांडली आणि ती अगदी तुम्हाला सुरुवातीला दिसतात की त्या पहिल्या सुरुवातीच्या काही सूत्रांमध्ये दिसतात तुम्हाला ती 12 कड्या. पण पुढे आता मी म्हटलं असं की विद्वानांनी याच्यामध्ये खूप संशोधन केले. त्यांनी काय म्हटलं की हा जो सिद्धांत आहे 12चा तो एक स्टँडर्डाइज्ड सिद्धांत आहे, एक ज्याला म्हणू आपण की एक प्रमाणीभूत झालेला असा सिद्धांत आहे. पण मुळात भगवान बुद्धांनी तुम्ही विचार केला तर अनेक प्रकारे प्रतीच्य समुत्पाद सांगितलेला आहे. कधी कधी तो प्रतीच्य समुत्पाद आहे तो त्याला 2च कड्या आहेत. अगदी तुम्ही बघितलं तर 4 आर्य सत्यांची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये नुसतं दुःख समुदय आणि दुःख निरोध, तृष्णा आणि दुःख किंवा तृष्णानाश आणि दुःखनाश 2च कड्या आहेत. काही वेळा ते थोडं अजून त्याच्या कड्या जास्ती दिसतात तुम्हाला. काही वेळा 8 दिसतात, 6 दिसतात, 4 दिसतात, अगदी मॅक्झिमम तुम्हाला 24पर्यंत दिसतात. आणि त्याच्यानुसार पुन्हा पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह. म्हणजे अविद्यापासून दुःख हे आपल्याला माहिती आहे, मग सगळं तुम्ही धडाधड लगेच म्हणून दाखवलं. तर हे आपल्याला कल्पना आहे की दुःख हा एंड आहे का, तर नाही. दुःखापासून पुढेही काय कड्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे उपनिषद नावाचं सूत्र आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला एक असं लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणून सांगतो की संयुक्त निकायामध्ये जे निदान संयुक्त आहे त्याच्यामधला निदानवग्ग जो आहे तो जरूर वाचा. त्याच्यामध्ये 101 सूत्र जवळपास आहेत आणि त्या 101 सूत्रांमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने भगवान बुद्धांनी या प्रतीच्य समुत्पादाच्या आपण मांडणी झालेली दिसते. ती सूत्र संकलन आहे ते. भगवान बुद्धांनी अनेक ठिकाणी ते सूत्र शिकवलं आणि त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. तसंच अविद्या हे पहिलं कारण आहे का, नाही तर त्याच्याही मागे गेलेले आहेत. अविद्येच्याही मागे गेलेले आहेत. त्याच्याही मागे एक जवळ 10-12 कारणांची शृंखला सांगितलेली आहे. म्हणजे काय की आपल्याला जे 12 कड्यांचं जे आता एक जो मॉडेल आपल्यासमोर आहे ते एक स्टँडर्डाइज्ड मॉडेल आहे, हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. ते तेवढंच नाही, त्याची अनेक व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. बरं, आता आपण या नुसत्या 12 कड्यांच्या जर फॉर्म्युल्याकडे बघितलं तर मी म्हटलं असं की त्याचं जे मुख्य ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन म्हणजे दुःख मुक्ती आणि दुःखाचं कारण शोधणं आणि दुःखमुक्तीचा मार्ग शोधणं हे आहे. बरं, आता हे करत असताना भगवान बुद्धांनी जे म्हटलं की हे मी सापडलेलं आहे, मी हे शोधलेलं आहे, आय डिस्कवर्ड, हे डिस्कवरी आहे. त्यांनी काही निर्माण केलेला नाही नवीन लॉ. ते असं म्हणतात की हा आहेच. आणि असं म्हटलेलं आहे की बुद्ध असो किंवा नसो प्रतीच्य समुत्पाद असतोच. आणि म्हणून त्याला त्यांनी नाव काय दिलं की धर्मता आहे ही. धम्मता पालीमध्ये तथता धम्मता असे शब्द येतात की तथागत असो किंवा नसो, म्हणजे हा काही व्यक्तीवरती अवलंबून असणारा सिद्धांत नाही आहे. हा व्यक्तिनिरपेक्ष ज्याला म्हणतात अशा प्रकारचा सिद्धांत आहे आणि तो आहेच. तो भगवान बुद्धांनी फक्त शोधून काढला आणि मग तो आपल्याला सांगितला. पण त्याचं एक्सप्लोरेशन चालूच आहे. तर आता एक त्याची जी एक पारंपरिक जी मांडणी आहे जी आपल्याला थेरवादी परंपरेमध्ये मुळात त्या सूत्रांमध्ये त्याच्या आठ्यकथांमध्ये जी दिसते ती त्याच्याकडे थोडंसं आपण बघूया. मगाशी आपण बोललो सुरुवातीच्या सेक्शनमध्ये की आपण वैज्ञानिक दृष्टीने ह्या सगळ्याकडे बघतो. पण मी म्हटलं असं मगाशी की
एकंदरीतच प्रतीच्य समुत्पादाकडे सुद्धा परंपरेने खूप वेगळ्या पद्धतीने बघितलेलं आहे. म्हणजे थेरवादी परंपरेने ते जसं मानवी दुःखाच्या उदयासाठी वापरलेला सिद्धांत यापासून अगदी सर्वसामान्य आजूबाजूचं जे जग आहे तिथे सुद्धा कसा प्रतीच्य समुत्पाद लागू आहे, जसं सजीवांमध्ये नाही तर निर्जीव सृष्टीमध्ये सुद्धा प्रतीच्य समुत्पाद कसा लागू आहे हे आपल्याला दिसतं. तर जी पारंपरिक मांडणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 प्रकारचे एक व्ह्यूज दिसतात. तुम्हाला ते 12 कड्या माहितीच आहेत त्या मी सांगत नाही. आणि त्याचे सगळ्यांचे अर्थ थोडक्यात जे आहेत, मगाशी आपण बोललो की अविद्या म्हणजे काय, तर एकंदरीत 2 गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येतील की ह्या आपल्या आजूबाजूच्या जगाचं एकंदरीत स्वरूप, यथार्थ स्वरूप ते माहीत नसणं हा एक भाग आहे. आणि त्या जगामध्ये कार्यरत असणारा हा जो काही सिद्धांत आहे त्याचं ज्ञान नसणं हा एक भाग आहे. 4 आर्य सत्यांचं अज्ञान हे आहे. म्हणजे दुःख तुम्हाला आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे, त्या दुःखाचं स्वरूप माहिती नाही आणि त्याच्यामुळे ते दुःख कुठून उत्पन्न होतं हे माहीत नाही, त्याचं ते नष्ट कसं होतं हे माहीत नाही. हे सगळ्याबद्दलचं अज्ञान म्हणजे बुद्धिझममध्ये आपण ज्या अज्ञानाबद्दल बोलतो या सगळ्याचं अज्ञान हे आपण आहे म्हणतो. आपण जेव्हा त्याला पुढची जी कडी आहे संखाराची, आणि मी म्हटलं की एक लक्षात घ्या की पुन्हा एकदा पालीकडे येतो की आपण जे फ्रेज वापरतो ज्याचं मगाशी बंतेने सांगायला सुरुवात केली की अविद्यापच्चया संखारा. आता याचं आपण ढोबळ भाषांतर काय करतो की अविद्येपासून संस्कार उत्पन्न होतात. पण मी म्हटलं असं की अगदी खरोखर तुम्ही जर त्याच्या मुळाशी गेलात तर तसं त्याचं नाही म्हणतात. ते काय म्हणतात की संस्कार असे आहेत की ज्यांचा आधार अविद्या आहे. तर अविद्या त्यांचा आधार आहे, अविद्येपासून उत्पन्न झालं असं नाही. म्हणजे अविद्या असली की तुम्ही एका विशिष्ट प्रकारे काम करता आणि मग ते तुम्ही जे काम करता ते अज्ञान त्याच्या पाया आहे अज्ञानाचा. अज्ञानाच्या पायावर उभं राहून जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी करता त्यावेळी त्यातनं तुम्ही पारंपरिक आहे की त्यातनं तुम्ही काही असे ज्याला की ठोस इम्प्रिंट्स निर्माण करतात. संस्कार तर संस्कार हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये ते आहे की तुम्ही कर्म करता, क्रिया करता आणि त्या क्रिया अशा पद्धतीनेही करता की त्याचे जे ठसे आहेत ते कुठेतरी तुमच्या मनावर खोलवर उमटतात. ते अगदी असे असतात की ते नष्टच होत नाही, असे ठसे उत्पन्न होतात. आणि त्या अर्थी आजही आपण संस्कार हा शब्द वापरतो ना. संस्कार म्हणजे अशी गोष्ट असते की जी तुमच्या मनामध्ये अगदी खोलवर कुठेतरी त्याचा ठसा असतो. तर तो तसे ठसे उमटतात. म्हणजे हा एक मोठा फरक म्हणतात की अर्हत आणि सामान्य माणूस किंवा बुद्ध आणि सामान्य माणूस यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक काय आहे की सामान्य माणूस जे काही करतो त्याचे ठसे कुठेतरी खोलवर त्याच्या मनामध्ये असतात, उमटतात. पण अर्हत किंवा जे तथागत ज्या एखादी गोष्ट करतात ती इतकी स्पॉन्टेनियसली गोष्ट करतात, ते कुठल्याही पापपुण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये असत नाही. ते सहजपणे त्यांच्या हातून जे चांगलं कुशल कर्म घडतात आणि इतकी सहज घडतात की त्याचे ठसे मागे उमटत नाही. त्याच्यासाठी एक छान उपमा जी दिलेली आहे ना की अरहंताणी यांची कशी गती आहे तर ती म्हणजे पक्ष्यांसारखी आहे. पक्षी जसे आकाशात उडतात तर त्यांच्या पायाचे ठसे कुठेही राहत नाहीत शिल्लक. पण सामान्य माणसं जेव्हा चालतात तेव्हा त्यांचे ठसे उमटतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या कर्माचे ठसे आणि ते त्यांच्याच मनामध्ये उमटतात. तर हे आहेत की हे संस्कार म्हणून आहे. ते संस्कार एकदा असले की त्याच्यामुळे मग जे पारंपरिक याच्यामध्ये की त्याच्यामध्ये ती जी पुनर्जन्म आणि भवाची जी संकल्पना आहे की पुनर्भव आहे की त्याच्या दृष्टीने त्यांनी मांडलेलं आहे किंवा विज्ञान तयार होतं. म्हणजे तुमचा जो काही एक जे इम्प्रिंट्स आहेत अशा प्रकारची तुमची चित्तवृत्ती तयार होते, त्या मागच्या तुमच्या संस्काराने प्रभावित असणारी चित्तवृत्ती तयार होते. आणि मग त्याच्यातनं तुम्हाला माहिती आहे नामरूप आहे म्हणजे आपलं मन आणि शरीर, त्याच्यातनं मग त्याचा पुढे अजून विकास होतो. त्याच्यातनं तुमची सगळी ज्ञानेंद्रिय तयार होतात की ज्याने तुमचा बाह्य जगाशी संपर्क येतो, बाह्य जगाशी तुमचा कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो फस्स आहे. आणि त्यातनं मग त्या कॉन्टॅक्टमधनं तुमच्या ज्या सगळ्या तो अनुभव तुम्हाला जगाचा येतो तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यानंतर काय होतं तर त्याच्यानंतर त्या जो अनुभव आहे मग त्याच्या आधारे त्याला तुम्ही रिस्पॉन्ड करता, त्याला तुम्ही प्रतिक्रिया द्यायला लागता. तो अनुभव आवडला की तो आपल्याला सतत हवा असा वाटतो, तो जर आपल्या पसंतीचा नसेल तर आपल्याला तो दूर ढकलावा असा वाटतो. तर ह्यालाच आपण तृष्णा असं म्हणतो. आणि ती तहान हे बुद्धिझममध्ये मी नेहमी म्हणतो की भाषा खूप महत्त्वाची आहे
कारण की बुद्धांना जेव्हा प्रश्न पडला की हा धर्म सांगायला खूप कठीण आहे, मग अशी उल्लेख झाला सकाळी की खूप कठीण आहे सांगायला, हे कळणार नाही. मग अशा वेळी जेव्हा काही कळत नाही त्यावेळी नेहमीच मदतीला काय येतं की ती प्रतीकांची भाषा मदतीला येते. कवीला म्हणून नेहमी त्याला जो अनुभव असतो तो अनुभव त्याला प्रतीकांच्या भाषेतनं मांडायला लागतो, कारण की साध्या भाषेमध्ये तेवढी ताकदच नसे की त्याचा अनुभव तो ते व्यक्त करू शकेल. त्या भगवान म्हणाले की ते तृष्णा आहे. तर तृष्णा म्हणजे तहान. जर तहान लागलेला माणूस जसा त्याला ती गोष्ट हवीच असते, त्याला काही करून तो ती गोष्ट मिळवायसाठी धडपड करायला लागतो, त्याला पाण्याची तहान लागली की ते हवंच वाटतं. आणि मग त्यातनं काय येतं तर उपादान येतं. उपादान म्हणजे ती गोष्ट तुम्ही धरून ठेवता, घट्ट पकडून ठेवता, त्याला चिकटून राहता, हे आहे. आणि मग त्या म्हणजे मी म्हटलं की तृष्णेमध्ये तिन्ही आस्पेक्ट येतात की दुसरं तुम्ही हवी असणारी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला आवडती गोष्ट आहे, आवडता अनुभव आहे तो तुम्ही मिळवायचा प्रयत्न करता, नकोसा अनुभव आहे तो दूर ढकलायचा प्रयत्न करता. आणि एकीकडे तुम्ही म्हटलं की उपादान म्हणजे काय की जे काही आहे ते जवळ घेणं किंवा दूर ढकलणं त्याला तुम्ही चिकटून बसता, हे उपादान आहे. उपादानामध्ये पारंपरिक ते सुत्तच मुळात आहे संयुक्त निकायामध्येच की त्यांनी व्याख्या करताना सांगितलं की काय प्रकारच्या गोष्टींना आपण चिकटतो. तर एकतर आपल्या जे कामगुण आहेत, इंद्रियांचे उपभोग आहेत त्यांना आपण चिकटतो. बरं, पण हा पहिल्या लेवलचं चिकटणं आहे. हे थोडंसं सोडायला सोपं असतं, पण त्यापेक्षा कठीण काय असतं तर तुमच्या व्ह्यूज, दिठ्ठी ज्याला म्हटलेलं ना, दिठ्ठी उपादान आहे की आपली मतं, आपल्या भूमिका यांना माणसं खूप चिकटून असतात. ते त्यांना बिलकुल सोडवत नाही. एक वेळ ते हवे असलेल्या गोष्टी, जे पंचकामगुण ज्याला म्हणतं की 5 इंद्रियांचे उपभोग, ते एक वेळ सोडतील, पण आपली मतं सोडणं फार कठीण आहे. आजकाल आपण अनुभव घेतो सगळ्याचा, तर सगळ्यांच्या आपल्या अनुभवाचं किती ते कठीण असतं, तर ते आहे. त्याच्यानंतर आपण जे काही आपलं जे वर्तन आहे, शीलबत परामास येणार, आपलं वर्तन, आपलं आचरण, आपल्या गोष्टी करण्याच्या पद्धती, त्याच्यामध्ये आपली उपासना पद्धती असेल, आपली आचार पद्धती असेल, ती एक सोडायला कठीण असते, त्याला आपण चिकटून राहतो. आणि शेवटी काय तर ते एक चौथं त्यांनी सांगितलं की आपण स्वतः या मीपणाला आपण चिकटून असतो. ते सगळं जे पकडून ठेवणं आहे ते उपादान आहे. आणि ते एकदा असलं, ते त्याचा आधार असला किंवा पुन्हा तुम्ही तशा प्रकारचं कर्म करता आणि तशा प्रकारचे त्याचे खोलवरचे ठसे उमटून राहतात. आणि हेच असतं की अर्हत आणि जे तथागत आहेत हे अशा प्रकारे कर्म करत नाही. त्यांच्या कर्माचा आधार हे कधीही अशा प्रकारची आसक्ती, अशा प्रकारचा मीपणा असत नाही, आणि म्हणून त्यांचं ते कर्म हे सगळ्यांपेक्षा वेगळं ठरतं. आणि मग त्यातनं जो म्हणून त्याला भव म्हटलेलं आहे की भव होतं. भव म्हणजे काय की तुमच्या पुनर्भवाची अवस्था निर्माण होते की असे पुन्हा तुम्ही म्हटलं की असे जे इम्प्रिंट्स आहेत की जे हे चक्र पुढे चालू ठेवतील, ही शृंखला पुढे चालू ठेवतील, अशी एक एनर्जी तयार होते त्यातनं. आणि मग त्यातनं पुन्हा एकदा जाती, जरा, मरण हे सगळे हे पारंपरिक आपल्याला विश्लेषण माहिती आहे. तर परंपरेने याच्यामध्ये एक तुम्हाला हे सांगतं की 3 जन्मांचा प्रवास बघितला, मागचा, आत्ताचा आणि भविष्यातला. ही एक पारंपरिक दृष्टी आहे. आता मी म्हटलं असं की हे एक आकलन आहे, हे परिपूर्ण आकलन नाही. प्रत्येकाचं आकलन वेगवेगळं पुन्हा आहे झालेलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आहे, पण ते आहे, म्हणजे ते आपल्याला नाकारून उपयोगाचं नाही, तुम्हाला ते दिसतं. आता त्यांनी मग काय सांगितलं याच्यामध्ये 3 पारंपरेच्या दृष्टीने 3 म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य 2 सांधे आहेत की अविद्या आणि अविद्येपासून संस्कार हे झाल्यानंतर संस्कार आणि विज्ञान याच्यामध्ये एक सांधा आहे, ते 2 जोडणारा. आणि दुसरा सांधा जो आहे तो तुम्हाला असं दिसतं की भव आणि जाती याच्यामधला एक सांधा आहे. अजून एक सांधा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वेदना आणि तृष्णा. मी अनुभव, तुम्हाला येणारा बाह्य जगाचा अनुभव, त्याच्याबद्दलचं तुमचं खरं तर तुमची प्रतिक्रिया जी काय असते ती भावनिक होणारी, आणि तृष्णा हा एक मोठा पुन्हा त्याचा मला सांधा आहे. तर भगवान बुद्धांनी हेच दाखवून दिलं की ह्या सगळ्या शृंखलातनं तुम्ही जेव्हा जाता त्यावेळी दुःखाची निर्मिती होते. आता हे म्हणत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अजून जे मला एक सांगायचं आहे याच्यामध्ये की प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांतामध्ये मगाशी मी जसं म्हटलं की एक कारणाचा निषेध केलेला आहे, तसंच एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घेतली की आत्तापर्यंतची दुःखाची जी काही कारण मीमांसा होती लोकांची ती कशी होती, तर ती
पूर्वी भगवान बुद्धांच्या काळामध्ये कशी होती ते आपल्याला एका सुत्तामधनं दिसतं. एक अचेलक सुत्त नावाचं सुत्त आहे त्याच लीलानुभंगामध्ये. ते असं सांगतं की कोणी असं म्हणतात की दुःख हे स्वयंकतम आहे, म्हणजे स्वतः निर्माण केलेलं आहे, किंवा काही म्हणतात ते दुसऱ्याने निर्माण केलेलं आहे, किंवा काही म्हणतील बाबा ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे, काही म्हणतील ते निसर्गाने निर्माण केलेलं आहे. तर कोणाकडे तरी त्या सगळ्याची एजन्सी देणं असं आहे. एजन्सी म्हणजे कर्तृत्व या अर्थी. तर आपण नेहमी कर्तृत्वाच्या भाषेत बोलतो, रोज बोलतो की एखादं काही घडलं तर आपण म्हणतो की ह्याने अमुक केलं है ना, किंवा त्याने अमुक केलं, त्याच्यामुळे असं झालं, याच्यामुळे असं झालं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण काय करतो की एखाद्या एखादी गोष्ट जेव्हा घडते त्या घडण्याची जबाबदारी आपण कुठल्या तरी कर्त्यावर टाकतो, राईट. हा आपला एक सर्वसामान्य सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आता आपण म्हणू बाबा की ही जी काय हे चर्चासत्र आहे हे मून सरांनी आयोजित केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना धन्यवादही दिलेले आहेत. पण प्रतीत समुत्पादाच्या बाबतीमध्ये आपण जर बोलायचं झालं तर मगाशी जसं बनतेजी म्हणाले की मला बघा पण तुम्हाला मी दिसणारच नाही, तर मून सरांनी केलं खरं, पण मी त्यांच्याकडे कर्तृत्व देईन की आता प्रतीत समुत्पादाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर नाही. कारण प्रतीत समुत्पाद हे म्हणतो की कर्ता नाही आहे, म्हणजे प्रत्यय आहेत. म्हणजे मून सर हे मी त्यांना म्हणे की ते हेतू प्रत्यय आहेत, पण त्याच्याबरोबर बाकीचे अनेक घटकही आहेत. या सगळ्यांच्या ते घटक एकत्र आल्यामुळे एका विशिष्ट पद्धतीने हा तिथे सेमिनार घडतोय. म्हणजे आज हा जो काही सेमिनार इथे घडवला आहे त्याच्यामध्ये आमच्या गाडीचा ड्रायव्हरसुद्धा कारणीभूत आहे. हे तुम्ही मान्य करा किंवा करू नका, त्याला तुम्ही बहुतेक वोट ऑफ थँक्स त्याला तुम्ही आधार हे देणार नाही, पण तो सुद्धा आहे. हे पोडियम बनवणारा सुतारही आहे, हा माईक बनवणारा काय ते कंपनीचे लोकही आहेत. तर महत्त्वाचं काय की कर्तृत्व व्यक्तीकडे देत नाही, मी व्यक्ती बाजूला करून प्रत्यय पुढे आणले ह्या सिद्धांताने. त्याच्यामुळे दुःख घडलं, दुःख केलं ते मी केलं का, मी काय म्हणजे मी वाईट कर्म केलं म्हणून दुःख झालं, पण मी केलं हे एक विचार पद्धती होती ना, की तुम्ही करता तेच तुम्ही भोगता, जो पेरेल तो उगवेल. पण बुद्ध म्हणतं की पेरणारा नाहीच आहे कोणी. बी पडलं, बी रुजलं, बी वाढलं, अनेक प्रत्यय एकत्र आले आणि त्याच्यातनं ते जे काय पीक आलं ते आलं, पण पेरणारा नाही ही एक गोष्ट. म्हणजे व्यक्ती किंवा एजन्सी हा जो भाग आहे तो ह्या प्रतीत समुत्पादाच्या सिद्धांताने बाजूला केला. आणि कारण मी ज्याला इंग्लिश म्हणलं की पर्सनलायझेशन जे आपण करतो सगळ्या अनुभवाचं, ते पर्सनलायझेशन आहे, कुठल्या व्यक्ती नाही त्याच्यामध्ये. तर कारण अमुक गोष्ट का घडली ते हे घटक एकत्र आल्यामुळे घडली. कारण व्यक्तीला दोषी ठरवणं हे आपल्या दृष्टीने सोयीचं असतं, सोपं असतं, कारण ते आपल्या समोर दिसत असतं ना माणूस. पण त्याला त्याच्या मागचे घटक बाकीचे असतात ते आपण मग ते आपल्या नजरेआड होतात आणि मग जिथे उपाय करायचा तो सोडून आपण भलतीकडेच उपाय करत जातो, हो की नाही. तर ही जी एक आपल्या समजुतीतली ही जी काही एक दरी होती किंवा हे जे काय एक जो गैरसमज होता तो या सिद्धांताने दूर करण्याचा भगवान बुद्धाने प्रयत्न केला. ते त्या अचलेक सुत्तामध्ये तेच म्हटलं त्यांनी की दुःख हे तू केलेलं नाही, मी केलेलं नाही, किंवा दुसऱ्या कोणी निर्माण केलेलं नाही, किंवा अचानकही ते उत्पन्न झालेलं नाही. हा प्रश्न पडतो ना, मी केलं, दुसऱ्याने केलं, ईश्वराने केलं का ते आपोआप उत्पन्न झालं. ते म्हणले याचं तर चारीमधलं काही खरं नाही. दुःख उत्पन्न झाले ते त्या घटकांमुळे, त्याला कारणीभूत असणाऱ्या घटकांमुळे ते उत्पन्न झालं. तर हा व्यक्तिवादाला एक छेद, एजन्सी कर्तृत्वाला छेद देणारा हा सिद्धांत आहे. ही एक गोष्ट. दुसरे एक फिलॉसॉफिकली त्याने कशाला छेद दिला की ज्याच्यावर खूप भर पुढे मध्यमक तत्त्वज्ञानाने दिला, नागार्जुन वगैरे या मंडळींनी, की प्रतीत समुत्पादाचा सिद्धांत हा जो आहे तो ज्याला म्हणतात की ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स, म्हणजे अगदी काय म्हणू आपण की वास्तव अस्तित्व आणि वास्तव नास्तित्व याच्यामध्ये कुठेतरी, म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे त्याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही या जगामध्ये. स्वतंत्र अस्तित्व कशालाही नाही. तर मग ते कसं आहे, तर ते अस्तित्व जे आहे ते परावलंबी आहे आणि त्या दृष्टीने अस्ति आणि नास्ती याच्यामधला तो मध्यम मार्ग आहे. आणि हे तुम्हाला पाली सूत्रांमध्ये सुद्धा दिसतं
मी उदाहरणार्थ त्याच निदान वर्गामध्ये कच्चायन गोत्त सुत्त म्हणून आहे. मी तुम्हाला संदर्भ मुद्दाम सांगतो, ज्यांना नंतर इच्छा असेल त्यांनी जरूर ते वाचावे. त्याची भाषांतरं सगळी उपलब्ध आहेत, अठ्ठकथा आहेत, तर ते वाचावं. तर ते ह्या कच्चायन गोत्त सुत्तामध्ये भगवान त्यांनी ते सांगितले की काही लोक म्हणतात की सगळं आहे, काही म्हणतात की नाही. ते म्हणतात की हे 2 टोकं आहेत, त्या 2 टोकांना न जाता प्रतित्य समुत्पन्न आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचं अस्तित्व हे परावलंबी आहे, राईट. हे तुम्ही मान्य करायला शिकलं पाहिजे. आणि हे जर एकदा मान्य केलं की त्याच्यातनं अनेक पॉसिबिलिटीज पुढे निर्माण होतात. माझ्यानंतर पुढे बोलतील आमचे सहकारी आलेले आहेत की त्याचा आता इन्व्हायरमेंटच्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता, त्याचा आजकाल तुम्ही सामाजिक परिस्थितीच्या दृष्टीने विचार करू शकता, की खूप वेगळी ॲप्लिकेशन्स की जी लोकांनी आता शोधून काढलेली. पण त्याच्या मागची भूमिका ही आहे की बाबा ज्या गोष्टी आहेत ती त्या अस्तित्व आणि नास्ती यामध्ये कुठेतरी आहेत. मी आपण एकदा गोष्ट अमुक आहे असं म्हटलं की ते अमुक आहे ही आपली जी सर्वसामान्य जी संकल्पना असते ती कुठल्या तरी प्रमाणावर ते आधार आहे, कुठलंही परिमाण असतं. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की बाबा हा माईक आहे, तर मग हा माईक कसा आहे, मी आहे म्हणजे अस्तित्व कशा प्रकारचं आहे, तो स्वतंत्रपणे आहे का अस्तित्वात, काय आपण सर्वसामान्यपणे असं धरून चालतो की स्वतंत्रपणे आहे अस्तित्वात. पण आपण जेव्हा हा विचार करतो की तसं नाही आहे, की ह्याच्यातने जो इंटरकनेक्टेडनेस ज्याचा उल्लेख केला सकाळी आणि इंटर रिलेटेडनेस असल्यामुळे की त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या परस्पराशी संबंधित आहेत आणि मग परस्परांशी संबंधित असल्या की मग आपल्याला आपण जे काही करतो त्या सगळ्याची जबाबदारी घ्यावी लागते. तुम्ही जे आज इथे करता त्याचा परिणाम फक्त तुमच्यासाठी मर्यादित नाही आहे, तर त्याच्याने अख्ख्या जगावरती त्याचा परिणाम होतो आहे, आपण लक्षात घेतो. आणि खास करून आजकाल जे आपण सामाजिक बाबतीत बोलायचं झालं किंवा अगदी पर्यावरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी मग मोठ्या लागू होतात. की तुम्ही आज तुमची जी जीवन पद्धती आहे, आपण म्हणतो की मी बाबा पाणी वापरतो आणि कसंही माझ्या घरात नळाला पाणी तर मी वापरेन, पण आज हा विचार करून नाही चालणार. कारण तुम्ही जे काही तुमच्या ज्या वैयक्तिक सवयी आहेत, वैयक्तिक तुमचं जे तुम्ही म्हणताय ते वैयक्तिक तसं नाहीच आहे, कारण त्याचंच ते सर्वव्यापी आहे. तुम्ही जे पाणी नष्ट करता ते केल्यानंतर त्याचा परिणाम अख्ख्या जगभर त्याचा परिणाम आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हे आपल्या लोकांना अजूनही लक्षात आलेलं नाही. त्यामुळे अजूनही आपल्याकडे सगळे जे क्लायमेट क्रायसिस वगैरे चाललेले आहेत ते प्रत्येकाला असं वाटतं की मी माझं करतोय ना, मी माझी प्रगती करून घेईन, बाकीच्याशी मला काही घेणं देणं नाही. सामाजिक बाबतीमध्ये आपण हेच करतो ना की माझा समाज, माझा धर्म, त्याचा बाकीच्यांशी काही संबंध आहे हे आपण कुठेतरी गृहीत धरले नाही. त्यामुळे हा एक जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे की जो प्रतित्य समुत्पादामुळे आपल्याला मिळतो की एक इंटरकनेक्टेडनेस आहे सगळ्यामध्ये. तर मी सांगत हे होतं की मी भगवान बुद्धांनी या सगळ्याचा जेव्हा यांचा विचार करताना हा एक मोठा विचार आपल्याला दिलेला आहे की परिस्थिती जी आहे ती एकतर एकमेकांशी जोडलेली आहे आणि दुसरी गोष्ट मी त्याच्यामध्ये कर्तृत्व नाही तर ते इम्पर्सनल आहे, व्यक्ती त्याच्यामध्ये नाही, व्यक्तीला बाजूला करून तुम्हाला बघता आलं पाहिजे. हा एक त्याच्या मला मुद्दा महत्त्वाचा आहे. बरं, आता हा जो पारंपरिक हा जो एक सिद्धांत आहे त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी अजून सांगतो की याच्यामध्ये एक आपण म्हटलं असं की परंपरेनेच फक्त ह्याचा विचार नुसता 3 जन्म म्हणजे पुनर्जन्म आणि अशा स्वरूपातच केलेला आहे का, तर तसंही नाही आहे. परंपरेमध्ये सुद्धा या प्रतित्य समुत्पादाचा विचार हा या जन्माशी निगडीत पण केलेला आहे, जो बाबासाहेबांनी पुढे फोकस केलेला आहे, या क्षणापुरताही केलेला आहे. हां, मग एक क्षणिक प्रतित्य समुत्पाद पण आहे आणि एक अवस्थेचा प्रतित्य समुत्पाद म्हणून आहे. आता मगाशी मी जे म्हटलं की बुद्धिझममध्ये एकच कारण मानलेलं नाही. मग कोणी असं म्हणेल की मग अविद्या पच्चय संखारा म्हटलं, अविद्या हे संखाराचं कारण आहे असं म्हटलं, संखार हे विज्ञानाचं कारण आहे म्हटलं, विज्ञानाचं. मग एकच कारण दिलं आणि एकच कार्य दिलं आहे. पण अठ्ठकथाकार आपल्याला सांगतात की तसं नाही आहे. की जेव्हा तुम्ही म्हणता की अविद्येमुळे किंवा संखारामुळे विज्ञान निर्माण होतं, त्या संखारामुळे जे विज्ञान निर्माण होतं त्या संखार एकटं नाही, संखारांबरोबर अविद्या आहे, अविद्येबरोबर तृष्णा आहे, तृष्णेबरोबर उपादान आहे, उपादानाबरोबर भव आहे. हे 5 एकत्र येतात कमीत कमी तेव्हा विज्ञान निर्माण होतं. बरं, आता असं म्हणताना मग तुम्ही म्हणता की फक्त विज्ञान निर्माण होतं, नामरूप तेवढंच आहे का, तर नाही. ते विज्ञान निर्माण होतं, त्याच्यावर नामरूप आहे, त्याच्यावर षडायतन पण येतं, त्याच्यावर फस्स पण येतो, वेदना पण येते आणि जाती जरामरण पण येतं. हे एकत्र असतं सगळं. कारण तुम्ही आता जन्माला आला, तुम्ही आता आहात इथे, तर तुम्ही काय फक्त विज्ञान, फक्त नामरूप, फक्त षडायतन असं आहात का, तर नाही. या सगळ्याचं बंडल आहे ना, हे सगळ्या एकत्र आहेत गोष्टी. तुमचंच एजिंग होतं आहे, तुमचीच डेथ आहे, हे आपलं चालूच आहे. काही म्हटलं की अनेक वृत्ती अर्थ मी व्यापक अर्थी वापरतो की
प्रत्येक क्षणोक्षणी मगाशी मून सरांनी सांगितल्याप्रमाणे की अनेक पेशी उत्पन्न होतात, त्याच क्षणी नष्ट होत असतात, हे चाललेलं आहे. तर जन्ममरण आपण एकाच क्षणी भोगतो आहोत याच देहामध्ये. तर हा त्याच्यामध्ये एक विचार आहे. तर म्हणजे प्रत्येक हे सगळे जे आहेत 12 जरी ओळीने सांगितलेले असले तरी त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते पाणी तर त्याचं ॲप्लिकेशन होताना ते नेहमी समूहाच्या स्वरूपामध्ये होतं. हे तर समूहाच्या स्वरूपामध्ये होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही अजून एक गोष्ट. तिसरा मुद्दा आता एक सांगायचा म्हणजे की प्रतीतसमुत्पादाचा विचार करताना परंपरेने याच्यामध्ये 3 प्रकारचे एलिमेंट्स बघितलेले आहेत. एक तर त्याला किलेसवट्ट म्हणतात, म्हणजे डिफाईलमेंट्सचा एक भाग आहे. दुसरा भाग आहे कर्माचा भाग आहे, कम्मवट्ट. आणि तिसरा जो भाग आहे तो विपाक आहे, ते परिणाम आहे. ते म्हणतात की या 12 प्रतीतसमुत्पादाच्या तुम्हाला लिंक्समध्ये अविद्या, तृष्णा, उपादान, हे काय आहेत? क्लेश आहेत. हे डिफाईलमेंट्स आहेत, म्हणजे याला अशुद्धी, चित्ताच्या अशुद्धी आहेत की ज्याच्यामुळे आपण कार्य करतो, ज्यामुळे ड्रिव्हन आपलं जे कुठले काही कार्य असतं ते त्याची ऊर्जा ह्या सगळ्यांमधनं जेव्हा येते त्यावेळी दुःख निर्माण होतं. त्यामुळे दुःख निर्माण करणारे हे क्लेश आहेत, ह्या अशुद्धी आहेत. क्लेश या शब्दाचा अर्थ अशुद्धी, ज्याने आपलं चित्त मलिन होतं, अशा गोष्टी. बरं, दुसरा कर्म भाग आहे. कर्माच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की 2 गोष्टी आहेत, संखार आणि भव. हे जे 2 त्याच्यामधले एलिमेंट्स आहेत, त्या ज्या कड्या आहेत, ह्या 2 कड्या कर्म. आणि कर्म म्हणताना कर्माचा अर्थ काय आहे की मी म्हटलं असं की पारंपरिक दृष्टीने की जेव्हा तुम्ही गोष्ट करता एखाद्या क्रिया, मग ते शारीरिक क्रिया असतील, वाचिक क्रिया असतील, बोलणं असेल, किंवा विचाराच्या लेवलला असणाऱ्या क्रिया ज्या आहेत, ज्या क्रिया की ज्यांचे ठसे खोलवर उमटतात तुमच्या चित्तामध्ये. म्हणजे तुम्ही बघा की एखादा माणूस जेव्हा काही म्हणून की चोरी करतो, एखाद्याचा खून करतो, एखाद्या शिवीगाळ करतो, तर हे जेव्हा ते करतो त्यावेळी त्याचे परिणाम त्याच्या चित्तावर कुठेतरी उमटतात. म्हणजे असं कधी होतं का की चला तुम्ही पटकन एखाद्याचा खून केला तुम्ही दुसऱ्या क्षणी एकदम मजेमध्ये, असं नाही होत ना. त्याचा ठसा कुठेतरी उमटलेला असतो मनामध्ये. तुमचं भांडण झालं एखाद्याशी, तुम्ही त्याला भले 4 मस्त शिव्या देऊन चांगला काय मारून ठोकून आलात, तर दुसऱ्या क्षणी तुम्ही लगेच एकदम शांत समाधी ध्यान बिन करू शकता का? नाही. तर त्याचा कुठेतरी तुमच्या मनावरती खोलवर परिणाम झालेला असतो. आणि तो नुसता मनावरती नाही, शरीरावरती पण होतो. हे इम्प्रिंट्स असतात. तर हे कर्म आहे जे त्याच्या स्वरूपात राहतं की ज्याची शक्ती जी आहे ती फक्त त्या क्रियेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती त्या क्रियेच्या पुढे जाते. आणि मग परंपरेने सांगितलं की काही कर्म इतकी खोलवर परिणाम करतात की तुमच्या अख्ख्या या जन्मापर्यंत ती संपत नाहीत, पुढेही जातात, पुढच्या जन्मापर्यंत जातात. अगदी सगळा विचार त्यांनी केलेला आहे. तर या पद्धतीने जी पारंपरिक मांडणीमध्ये त्यांनी विचार केला. आणि तिसरे जे भाग आहे तो म्हणजे विपाक. विपाक म्हणजे काय तर उरलेल्या ज्या कड्या आहेत परिणाम, तर ह्या क्लेश आणि कर्मामधनं ते परिणाम घडतात. मी मगाही म्हटलं तर तुमचं विज्ञान, तुम्ही जे कर्म करता त्याच्याने ते प्रभावित झालेलं असतं. तुमचं नामरूप, तुमचं शरीर आणि मन हे त्या कर्माने प्रभावित झालेलं असतं. तुमचं या जगाशी असणारं जे नातं आहे ते सरायतनांच्या माध्यमातून ते त्याच्यावर अवलंबून असतं. एवढंच काय तर तुमची वेदना, तुमचा अनुभव. म्हणून असं एकच गोष्ट असते, पण काही लोकांना ती आवडते, काही लोकांना ती आवडत नाही. एखाद्याच्या दृष्टीने ती अत्यंत सुखद संवेदना निर्माण करणारी असते, तर काही लोकांच्या दृष्टीने ती अत्यंत काय म्हणू आपण की भयंकर त्याच्यामध्ये येतं. मी अगदी आपल्याला माहिती आहे मागे झालेल्याच या गोष्टी की एक शिल्प अफगाणिस्तानामधलं जे सगळ्यांना बौद्धांच्या दृष्टीने अत्यंत त्यांना सुंदर आणि काय म्हणू आपण की आदर निर्माण करणारं, भक्तिभाव निर्माण मनामध्ये उत्पन्न करणारं असं आहे, तर तेच दुसरे मंडळी येऊन ते तोफा लावून ते फोडून टाकतात. मग एकच वस्तू आहे तर त्याचा अनुभव वेगवेगळा येतो. काय येतो? कारण तुमचं मागचे जे काही सगळी जी मशागत झालेली असते तुमच्या अविद्या आणि कर्माच्या त्या सगळ्या ह्याच्यातनं, त्यामुळे तुमच्या आवडीनिवडी सुरू ठरतात. तुमचे लाईक्स डिसलाईक्स जे आहेत त्याच्यावर अवलंबून असतात. अनेक फॅक्टर्स आहेत त्याला कारणीभूत असणारे. तर असं हे सगळं कॉम्प्लेक्स स्वरूप. तर हे परिणाम स्वरूप आहेत सगळं तुमच्या अगदी विज्ञानापासून ते वेदनेपर्यंत. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. अच्छा, आता मी मगाशी म्हटलं असं की भगवान बुद्धांनी जेव्हा हा प्रतीतसमुत्पादाचा सिद्धांत मांडला तर हे 3 लक्षात आले, क्लेश, कर्म आणि विपाक, अशा 3 पद्धतीने ह्या प्रतीतसमुत्पादाकडे बघितलेला परंपरेने.
मी मगाशी बोलताना सांगितलं की प्रतीचा समुत्पाद सिद्धांत हा फक्त या 12 कड्यांपुरता मर्यादित नाही, त्याचं अनेक वेगळ्या प्रकारची ॲप्लिकेशन्स बुद्धांनी सांगितलेली आहेत. त्याची काही तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने काही त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याचे काही अन्वयार्थ निघतात. सर्वसामान्यपणे आपण दुःख निर्मिती ह्या गोष्टीकडे बघतो, त्याच्यामागे त्याचे काही अर्थ निघतात. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं की ह्या प्रतीत्य समुत्पादाचा हा जो काही सिद्धांत आहे, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मग हे चक्र आहे, तर ह्यातनं चक्रातनं बाहेर पडायची स्पेस कुठे आहे, तर ती स्पेस त्यांनी सांगितली की त्या 2 गोष्टींमध्ये आहे, की वेदना पच्चया तण्णा. हे आपल्याला माहिती आहे की इथे ती मध्ये स्पेस येते, की इथे आपण मार्ग बदलू शकतो. यासाठी आपल्याला 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एक विचार असा मांडतात की 2 प्रकारच्या कंडिशन्स असतात, 2 प्रकारचे प्रत्यय असतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की काही असतात ते नेसेसरी कंडिशन्स आहेत आणि काही जे असतात ते इफेक्टिव्ह कंडिशन्स आहेत. म्हणजे काय की काही प्रत्यय असे असतात की ती गोष्ट घडायला आवश्यक परिस्थिती ती असते. म्हणजे उदाहरणार्थ की आंब्याचं फळ यायला आंब्याची बी पाहिजेच ना, म्हणजे बाट कोय असेल ती पाहिजेच. म्हणजे ती नेसेसरी कंडिशन आहे, त्याच्याशिवाय ते होणार नाही. पण मग इफेक्टिव्ह कंडिशन पण असते. म्हणजे इफेक्टिव्ह कंडिशन म्हणजे काय की आता समजा उदाहरणार्थ, आता हेच उदाहरण येईल की आंब्याचं आपलं बाट आहे, पण आंब्याची बाट असली म्हणजे आंब्याचं फळ येईलच का, तर नाही, त्याला बाकीच्या पण गोष्टी घडायला लागतील तरच ते होईल. म्हणजे ते नेसेसरी आहे पण इफेक्टिव्ह नाही आहे. म्हणजे आपल्या प्रतीत समुत्पादाचा फॉर्म्युला त्याच्या जर दृष्टीने बोलायचं तर की आता तुम्हाला माहिती आहे की षडायतन आहेत, 6 तुमची इंद्रियाची जर दरवाजे आहेत, तर ते इंद्रियाचे दरवाजे असले तर तुमचे जर उघडे असले तर बाह्य जगाशी तुमचा संपर्क येणारच येणार, राईट. हे तुम्ही टाळू नाही शकत ना. तो संपर्क आला की तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येणारच येणार. तर तुमची जे चेतना, तुमचं कॉन्शियसनेस आहे, तुम्ही जर शुद्धीत आहात, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट झाला, स्पर्श झाला की अनुभव येणारच येणार. मग हे कसं, ह्या इफेक्टिव्ह कंडिशन्स आहेत की ते असलं की ते होणारच. पण वेदना असली की तृष्णा उत्पन्न होतेच असं तुम्हाला म्हणता येईल का? तर तसं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण तिथे ती नेसेसरी कंडिशन आहे. म्हणजे तृष्णा उत्पन्न होण्यासाठी अनुभव असणं आवश्यक आहे, पण अनुभव असला म्हणजे तृष्णा उत्पन्न होतेच असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर हा फरक आपण लक्षात घेऊया की नेसेसरी कंडिशन आणि इफेक्टिव्ह कंडिशन. म्हणजे आवश्यक प्रत्यय आणि ज्यामुळे की परिणामकारक किंवा परिणाम देणारा असा प्रत्यय, ह्याच्यात थोडा फरक आपण जर केला तर आपल्याला त्यातला फरक लक्षात. आणि त्या भगवान बुद्ध बोलताना पुन्हा 2 प्रकारच्या कंडिशन्सबद्दल बोलतात, लक्षात घ्या. त्याचे इतके कंगोरे आहेत बारीक बारीक. तर मग इथे ते म्हणतात की इथे स्पेस आहे की वेदना आली की तृष्णा होते, तर होतेच असं नाही, तर होऊ शकते. वेदना जर असेल, संवेदना जर असतील, सुखद दुःखद संवेदना, तर त्यानंतर तृष्णा उत्पन्न होऊ शकते, उत्पन्न होते असं नाही. हा फरक आपण केला पाहिजे. स्पर्श असला की वेदना होतेच, होऊ शकते असं नाही म्हणता येणार तिथे आपल्याला. कॉन्टॅक्ट असला की वेदना होणारच. त्याच्यामुळे हे मी मगाशी उपनिषद सूत्राचा उल्लेख केला की त्यांनी सांगितलं की दुःख असेल, दुःखद संवेदना असतील, तर त्यातनं तृष्णा निर्माण होऊ शकते, पण त्यातनं श्रद्धासुद्धा निर्माण होऊ शकते, हे सांगितलं. श्रद्धा, या मार्गाविषयीची श्रद्धा निर्माण होऊ शकते की कुठेतरी मला असं वाटू शकतं की दुःख या अर्थी निर्माण होतं आहे आणि ज्या अर्थी ते सगळ्या या कारणांवरती अवलंबून आहे त्या अर्थी ते नष्टही होऊ शकतं. हे कुठेतरी श्रद्धा याचा अर्थ मी म्हटलं असं की अंधश्रद्धा नाही, तर या प्रकारची कुठेतरी एक मनामध्ये खात्री, एक विश्वास निर्माण होतो. म्हणून त्या उपनिषद सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की श्रद्धेचा आधार काय आहे, तर दुःख हा श्रद्धेचा आधार आहे. मग श्रद्धा असली की प्रमोद निर्माण होतो, प्रमोद असला की प्रीती, प्रमोद म्हणजे आनंद, की श्रद्धा एकदा निर्माण झाली, आपल्याला खात्री वाटली की अरे
हे मुक्त आपण याच्यातनं सुटू शकतोय, तर ही भावनाच इतकी आपल्याला आनंद देणारी आहे. ज्यावेळी तुमचा त्या बुद्ध धम्म संघावरती विश्वास बसतो ती आनंद देणारी गोष्ट आहे. आणि मग ती एकदा असली की त्याच्यातनं प्रीती याचा अर्थ आपण आत्ता मराठीमध्ये ज्या अर्थी प्रीती समजतो ती नाही. प्रीती म्हणजे त्या मार्गाबद्दलची आवड, त्यातला इंटरेस्ट निर्माण होते की करायला पाहिजे आपल्याला. आणि मग ते करायला लागलात की मग त्याच्यातनं प्रश्रद्धी येते, मग सुख, मग समाधीनंतर यथाभूत ज्ञानदर्शन, त्याच्यानंतर तुम्हाला येते निब्बिदा म्हणजे निर्वेद निर्माण होतो, म्हणजे त्या जगाबद्दलची आसक्ती नष्ट होते. मग नंतर विराग म्हणजे नॉन अटॅचमेंट, अनासक्ती निर्माण होते, आणि अनासक्ती आली की विमुक्ती होते. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये शृंखला दिलेली आहे. तर वेदना आणि तृष्णा यांच्यामध्ये जी स्पेस आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, आणि तिचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. आणि हा जो वापर आहे तो वापर वेदना तृष्णा हे जर करायचं नसेल आणि वेदना जर श्रद्धा करायचं असेल, किंवा तीच वेदना आपण जे बघतो चार आर्य सत्यांच्या मॉडेलमध्ये की दुःख समुदय काय आहे, तर ती तृष्णा आहे, राईट. आणि मग तृष्णा ही जर आपल्याला नको असेल तर त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, तर अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. तर एकंदरीत प्रतीती समुत्पादामध्ये अष्टांग मार्गाचं स्थान जे आहे ते वेदना आणि तृष्णा यांच्यामध्ये आहे. ती स्पेस आहे, लक्षात घ्या. तर ती स्पेस आहे, आणि ही स्पेस अष्टांग मार्गाची जी स्पेस आहे ती पुन्हा मी म्हटलं असं की तुमच्या वैयक्तिक दुःखाच्या बाबतीत जशी आहे तशी सामाजिक दुःखाच्या बाबतीमध्ये, एकंदरीत इतर गोष्टींच्या बाबतीतही ती आहे. मग पर्यावरणाचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न, सगळ्यांमध्ये ती स्पेस आहे. आणि ती स्पेस आपण पकडू शकलो, ती जर आपण स्पेस वापरू शकलो या पद्धतीने, तर मग तो दुःख निरोधाचा मार्ग आपल्याला त्यातनं मिळू शकेल. ठीक आहे. तर ही अशा प्रकारे त्याची एकंदरीत एक पार्श्वभूमी मी आता तुमच्या समोर मांडली. थोडक्यामध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे, आणि मग कशी जरी मला जरी घड्याळाचा त्याने उल्लेख केला नसता आणि मी घड्याळ जरी बघत नसतं तरी एक कल्पना आहे की आता वेळ असं. तर हे एक मुद्दे तुमच्यासमोर मांडले. तर मी म्हटलं असं की एक शेवटचं एक गोष्ट सांगतो की मी म्हटलं असं की प्रतीत समुत्पादाची इंटरप्रिटेशन्स ही संपूर्ण बौद्ध परंपरेमध्ये अगदी बुद्धांच्या काळापासून अनेक आहेत, आणि ती आधुनिक काळापर्यंत आलेली आहेत. हे आपण नेहमी लक्षात घ्या. त्या प्रतीत समुत्पादाला तुम्ही ज्या अंगाने भिडाल ते तुम्हाला दर्शन होईल. तुम्ही तुमचं जे काही बॅकग्राऊंड घेऊन आलात ते घेऊन तर त्या सिद्धांताला भेटला तर तुम्हाला त्यातनं काही ना काहीतरी सापडणारच आहे, ह्याची आपल्याला खात्री देता येऊ शकते. आणि म्हणूनच तो सिद्धांत जो आहे तेवढा व्यापक आहे, आणि सगळ्या संपूर्ण जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करणारा असा तो सिद्धांत आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपापलं एक आकलन जर आपण एकत्र आणलं तर कदाचित थोडंसं एक व्यापक स्वरूप दर्शन आपल्याला या सिद्धांताचं होऊ शकेल. तर एवढी आशा व्यक्त करतो, आणि पुढच्या भागामध्ये नंतरच्या सेशनमध्ये बाकीचे वक्ते आणि तुम्ही सर्व मंडळी इथे जे उपस्थित आहात ती सर्व मंडळी तुम्ही ते एक आकलन घेऊन हे चित्र थोडंसं आहे ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न कराल, आणि त्यातनं आपण थोडंसं तरी आपल्याला पुढे जाता येईल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मुन सरांनी मला इथे बोलावलं, आणि आमचे उबाळेजींचं खरं धन्यवाद सांगतो. मी म्हटलं सर प्रत्यय जे असतात, आता ते उबाळेजी इथे नाही आहेत आलेले, ते त्यांच्या वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामध्ये येऊ शकले नाही, पण ते त्यांच्या नसण्यामुळे आमचे शिंदे सर आलेले आहेत. त्यामुळे ते नसून ते प्रत्यय आहेत ह्या प्रत्ययाला, म्हणजे प्रत्ययाचं स्वरूप एवढं मोठं आहे बघा तुम्ही. ते नसल्यामुळे ते हे आलेले तिथे. ते जर आले असते तर ह्यांना येता आलं नसतं. तर ते नसून ह्या सेमिनारचे जे प्रत्यय आहेत त्यांचे आभार मानतो. त्यांनीच मुन सरांशी माझा संपर्क घडवून आणला, त्यामुळे त्यांचे आभार मानतो, सर्व आयोजकांचे. आणि मी म्हटलं असं की या संपूर्ण आयोजनामध्ये जे दृश्य अदृश्य असे अनेक जे प्रत्यय आहेत त्या सर्व प्रत्ययांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आमचे पालीचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी मला खास त्यांच्याबद्दल मी म्हटलं असं की प्रेम आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि त्यांचे शिक्षक केवटे सर वगैरे इथे आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो, त्यांच्या प्रेमाबद्दल त्यांनी जो प्रेम व्यक्त केलं. आणि तुम्ही सर्वांनी ऐकलंत, आणि मी माझी सूचनाही काही प्रमाणात का होईना पण तुम्ही ऐकलीत, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. माझ्या वतीत एक असं आहे की मला जरी दिसत नसलं तरी मला वर्गाची चांगली कल्पना असते, कोण काय करते, कोण कुठे काय चाललं आहे. त्यामुळे
ते तर त्याच्यामुळे मी म्हणतो की ती एक त्या दृष्टीने मी म्हणतो. आणि पण तुम्ही सगळ्यांनी पुन्हा सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सगळे या व्याख्यानाचे तेवढेच प्रत्यय आहात. तुम्ही शांतपणे बसलात म्हणून हे होऊ शकलं. तुम्ही जर शांत बसला नसतात, काही खोड्या काढल्या असतं ते शक्य झालं नसतं. त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.